नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाडिक गट 26 वर्ष आश्वासनांच्या सलाईनवर, समर्थकांमध्ये वादळापूर्वीची शांतता. राजकारणात पेट नाक्यावरील महाडिक पॅटर्नचा विविध पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी वापर करून घेतला. गेली 26 वर्ष महाडिक परिवारातील सदस्यांना वेळोवेळी आमदारकीचे आश्वासने देऊन सलाईनवर ठेवलं गेलं. त्यामुळे महाडिक समर्थकात नाराजी असून गटात वादळापूर्वीची शांतता दिसत आहे. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून बंडखोरी करून दिवंगत नानासाहेब महाडिक यांनी 2000 आणि 2004 ची निवडणूक लढवली होती. यात 18 आणि 22 मतांनी त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. दोन्ही वेळी वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी देण्याची आश्वासने दिली होती. शब्द न पाळल्याने ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारली. त्यामुळेच नानासाहेब महाडिक यांनी 2 विधान परिषद निवडणुकीत बंडखोरीचा पवित्रा घेतला होता. 2019च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मदत करा, तुम्हाला विधानसभेचे तिकीट देऊ, असं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सम्राट महाडिक यांना दिलं. परंतु हा शब्द पाळला न गेल्याने सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करून महाडिक गटाचे अस्तित्व दाखवले. परंतु राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली असताना सुद्धा महाडिक बंधू भाजप नेत्यांच्या आश्वासनावर भाजपमध्ये राहिले. शिराळा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याच्या आश्वासनावर सम्राट महाडिक यांनी तयारी केली होती. परंतु 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सत्यजित देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यानंतर 2 बंधूंना मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावून घेतलं आणि बोळवण करीत सम्राट महाडिक यांना भाजपचे जिल्हाध्यक्षपद बहाल केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत भाजपकडून सम्राट महाडिक हे ठोस दावेदार मानले जात होते. परंतु उमेदवारी सातारा जिल्ह्यात देण्यात आली. त्यामुळे महाडिक समर्थकात नाराजी पसरली आहे. सम्राट महाडिक यांचे थोरले बंधू राहुल महाडिक हे भाजपमध्ये सक्रिय राहून काम करीत आहेत. बंधू सम्राट महाडिक यांच्यासाठी वेळोवेळी एक पाऊल मागे घेण्याचा पवित्रा घेऊनही भाजपने सम्राट महाडिक यांची दखल घेतली नाही. त्यामुळे भविष्यात महाडिक गटाचे राजकारण कोणत्या वळणावर जाईल यावर आता चर्चा सुरू झाली आहे.